तर आता मी इथे हे 2 वाटी इथे साखर घेतली आहे। आता आपण हा साखरेचा पाक तयार करणार आहोत। मेजरमेंट बघा बरोबर, हे 2 वाटी आहे। आता आपण याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे। वाटीने मी साखर घेतली आहे, त्याच वाटीने मी पाणी घालणार आहे। आता मी 2 वाटी पाणी घातलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाक तयार करायला ठेवायचा आहे। पाक जास्त घट्ट बनवायचा नाही आहे। आणि हा पाक आता मी कशासाठी बनवते हे तुमच्या लक्षात आलंच असेल। हे बघा, थोडीशी वेलची पावडर घालायची आहे। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं। आता आपला हा पाक तयार झालाय। आता मी इथे बघा, हे गिट्स गुलाबजामुनचं पॅकेट घेतलंय। हे खूप छान याचे गुलाबजाम होतात आणि हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे आणि याच्यामध्ये 40 गुलाबजाम होतात। तर आता मी हे गुलाबजामचं पॅकेट वापरणार आहे गुलाबजाम करण्यासाठी। नेहमी मी गुलाबजाम करते हेच पॅकेट वापरते। आता आपण बघूया, हे बघा याच्यामध्ये, हे बघा खूप छान असं हे गुलाबजामचं पॅकेट आहे। सध्या काय होतं, माव्याचे गुलाबजाम बनवायचे तर मावा आपला डुप्लिकेट येतो। त्यामुळे आपण नेहमी काय करायचं, हे पॅकेट आणून जर करायचे असेल आपल्याला कुठल्या सणावाराला तर आपण हे बनवू शकतो। हे बघा, एका मी बाउलमध्ये हे पॅकेट फोडून घेतलंय। आता याच्यामध्ये तुम्ही पाणी किंवा दूध काही वापरू शकतो। आता मी 1 वाटी इथे दूध घेतलंय। आता हे दूध आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। मऊसर असं मळायचं आहे, जास्त कडक असं मळायचं नाही, हलक्या हाताने असं मळायचं। आता आपला हा बघा गोळा तयार झालाय। मऊसर असा मी गोळा मळून घेतलाय हा। आता आपण इथे हा गुलाबजामचा गोळा तयार करून घेतला होता। आता ह्याच्या आपण ना 40 बारीक बारीक गोळे तयार करून घ्यायचे आहेत। हे बघा, असं छोटासा एक गोळा घ्यायचा आणि त्याचा आपण गोल असा गोळा करून घेणार आहोत। त्याला क्रॅश नाही पडले पाहिजे, तसा गोल गुळगुळीत असा तयार झाला पाहिजे। हे बघा, अशा पद्धतीने हा गोल गोळा तयार झालाय। असेच ना आपण बाकीचे पण करून घ्यायचे आहेत। जर तुमचा गोळा जर तुटत असेल किंवा त्याला तडे जात असेल असे, तर काय करायचं, आपण तेलाचा हात घ्यायचा, तेल लावायचं हातावर आणि हे बघा, हे तेल असं गोळ्याला लावायचं नाही तर हाताला लावायचं आणि तो गोळा तयार करायचा। म्हणजे काय होतं, गोळा आपला गोल असा गुळगुळीत असा तयार होतो। इथे मी गोळे करून घेतले, हे आपले 40 गोळे तयार झाले आहेत। हे बघा, आपले ना गुलाबजामला ना खूप छान असा कलर आलाय बघा, आणि असाच कलर आला पाहिजे। आता हे आपण ना काय करायचे, काढून घ्यायचे आहेत। हे बघा, खूप छान असे झाले आहेत। आता हा आपण पाक करून तयार घेतला होता ना, तो जास्त गार करायचा नाहीये, थोडंसं कोमट असा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आपण हे गुलाबजाम घालायचे आहेत। आणि हा पाक ना, पाकामध्ये गुलाबजाम आपण 1 दिवस असेच ठेवायचे। मग काय होतं, त्याच्यामध्ये ना गुलाबजाम मध्ये पाक आपला हा मुरतो जाऊन आणि गुलाबजाम थोडे मोठे असे होतात आणि खायला पण खूप छान असे लागतात। लगेच गुलाबजाम पाकामधून काढायचे नाहीयेत। आता मी सगळे गुलाबजाम या पाकामध्ये घालून घेतले आहे। आता आपण हे असेच ठेवायचे आहेत आणि नंतर मी तुम्हाला हे काढून दाखवणार आहे। आता आपण हा टोप असाच फ्रीजमध्ये ठेवणार आहोत बघा, थंड होण्यासाठी। जर तुम्हाला थंड नाही करायचे, तुम्ही हा
हा टोप म्हणजे गुलाबजामचा टोप तुम्ही बाहेर पण ठेवू शकता. आता मी तुम्हाला दाखवते गुलाबजाम. बघा खूप छान असा आपला तयार झाला आहे. आता मी तुम्हाला कट करून दाखवते. बघूया आपण आतपर्यंत त्याचा पाक मुरला आहे का. हे बघा तुम्हाला आम्ही असं हे करून दाखवते. पाक बघा आपला आतपर्यंत गेलेला आहे त्याचा. असाच पाक गेला पाहिजे तरच आपले गुलाबजाम खूप छान असे होतात. हे बघा कलर बघा किती खूप छान असं आहे. तुम्ही तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका.